पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी, हास्याचा अचूक वेध घेत तुमचं गोळीबार मनोरंजन करायला आली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. स्वागत करूया विनोदाच्या नेमबाजांचं, अर्थात सगळ्या हास्यरथी महारथींचं. त्याचबरोबर स्वागत करूया यांच्या कौतुकाच्या सगळ्या रेंज ओलांडणाऱ्या दर्दी हास्य रसिकांचं, अर्थात बोल्ड बिंदास ब्युटिफुल सई तावडकर. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओग. मंडळी, एक माजी विद्यार्थी आलाय त्याच्या कॉलेजमध्ये नाटक बसवायला. चला बघूया या तयारीमध्ये काय काय नाट्यमय प्रसंग घडतात ते दाखवण्यासाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे इबलीस कलाकार. चांगला आलाय. Yes, but with my buddy actors after so long time. पोस्ट. यार थँक्यू यार रसिका, श्रमेश थँक्यू. म्हणजे माझ्या एका सांगण्यावर तुम्ही माझ्या कॉलेजमध्ये आपल्या एकांकिकेचा प्रयोग करायला तयार झालात. आईला अबघ हा लाजवतो आल्या आल्या. अरे यार पशा, तुझ्या या एकांकिकेमुळे माझं करिअर झालं. हा, मी विसरेन काय तिला? ते झालं रे, तरी पण तुम्ही एवढा बिझी शेड्यूल मधनं माझ्यासाठी आलात म्हणून बाकी काय नाही. तुझ्यासाठी नाही करणार पशा तर कोणासाठी करणार यार? पहिल्यांदा एकांकिकेत तू काम दिलंस आम्हाला. तू पहिला डिरेक्टर आहेस आमचा. तुझ्यामुळे इंडस्ट्रीत आलो आम्ही पुढे गेलो, तू मागेच राहिलास. हे काय गरज नव्हती. ठीक आहे, पण नाही, पण तुझ्या कॉलेजने तुझ्या एकांकिकांचा महोत्सव भरवलाय, तर मग ओरिजिनल कास्टिंग मध्येच झालं पाहिजे ना. त्यामुळे मी ठरवलं की ती बिझी असलं तरी यायचं. तुला माहितीये पशा, एकांकिकेत काम करायचं ना तुझ्या, म्हणून मी नागराजची वेब सिरीज सोडली. मंजूळ आहे? नाही, सोनटक्के. नागराज सोनटक्के नाही माहित तुला? कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये त्यांची फिल्म गेली होती. त्याची फिल्म तिथे कान्सला? हो, काका नाना सगळे फेस्टिवल. हा कुठे असतो? पारावर असतो ना, फेमस आहे. अच्छा अच्छा, नाही चांगलं आहे. पण मी ठरवलं, हे बघ, आपण कितीही बिझी असलं तरी आपल्या पहिल्या डिरेक्टर साठी आपण एकांकिका करायला जायचं. थँक्यू. ही आणि बिझी. हिच्या सिरियल मधली हिरोईन जेव्हा देवळात पाया पडायला जाते ना, तेव्हा ही फुलवाली म्हणून दिसते तिथे. हिच्यापेक्षा फुलांचे क्लोज जास्त लागतात. वाटते ना, बोलू नको. तू काय मोठा शहाणा आहे? स्वतः शहाणा समजतो? त्या स्किटच्या शो मध्ये काम करतो, स्किट पेक्षा त्या सोफ्यावर जास्त बसलेला दिसतो. हा त्यांचा लॉस आहे. किती गोड आहात यार तुम्ही. तुम्ही अजूनही असंच खेळीमेळीच्या वातावरणात राहता. तू हसू नको, मजा घेऊ नकोस. तिला सांग माझी बरीचशी कामं पाईपलाईन मध्ये आहेत. माझी पण कामं पाईपलाईन मध्ये. ऐका ना, एका प्लंबरचा नंबर देतो, दोघांची पाईपलाईन साफ करून घ्या. तर तुझ्यासाठी मी आले एकांकिका, तू असं वागणारच? नाही, थँक्यू. पुन्हा एकदा थँक्यू आलात. आज आपण तालीम करूया, काय सगळ्यांना लगेच रिकलेक्ट होईल. उद्या डायरेक्ट प्रयोग. येस. आता तर आमच्या मृणालताई येतील. मृणालताई इथल्या मेन आहेत. म्हणजे मराठी वाङ्मय मंडळ म्हणू नको, सांस्कृतिक कार्यक्रम म्हणू, सगळं मृणालताई एकट्या शो हँडल करतात. त्यांना आता प्रॉपर्टीची लिस्ट दिली आहे. मृणालताई मला उशीर झाला. मॅडम, ओळख करून देतो, श्रमेश रसिका. नमस्कार. एक कॉस्ट्युम आणि लाईट वाले. एक्सक्यूज मी. नाही मॅम, हे आर्टिस्ट आहेत, ऍक्टर्स आहेत ते. अच्छा, तुझ्या पहिल्या एकांकिकेचं पहिलं कास्टिंग. बापरे, काय इतक्या वर्षांनी रंगमंचावर पाय ठेवणार? छान वाटत असेल? नाही करतायत, रेग्युलर नाटक करतायत.
त्याच्यानंतर डायरेक्ट आज हा. नाही करतायत ते करतो आधी मध्ये हरवलं नाही आहे स्टेजवर आहे. चालू आहे का? चालू आहे माझ्या सिरियल्स पण हिची सिरियल आता जोरात चालू आहे. बाई बाई मनमुराचा कसा पिसारा फुलला फुलला अशी हिची serial. टीव्हीवर टीव्ही करते आणि- नाही मी टीव्ही बघतच नाही. काय म्हणजे टेलिव्हिजनचा डब्बा अजिबात आवडत नाही. 8 वर्षांपूर्वी फोडून टाकला. नको म्हटलं टीव्हीच बघत नाही आम्ही. आणि हा याचं स्वतःच युट्यूबला चॅनल आहे केवढा माझा बेवडा माझा. नाही नाही हा केवढा ग घेवडा ग असं ते आहे. जनरली मी थोडंसं हे केवढा करतो. ग, घेवडा ग. इथे फोनवर आचरटपणा करत असतात ते. नाही म्हणजे अगदी तेच माझं बरं आहे. तो फोनवरचा आचरटपणाही बघत नाही, टीव्ही पण बघत नाही. असली फालतू नादच नाहीत आम्हाला. फारच मला हुक्की आली ना तर मी काय करते, गडकरीला जाते, विंगेत उभी राहते, जेवढं दिसेल तेवढं नाटक बघते आणि निघून येते बाई. विंगेतून बघता मग पण बिझी असतो ना. नाही, खरंय खरंय. म्हणजे तुम्ही सगळं एकटंच करता, तुमची खूप धावपळ चालू असते ना? नाही तर काय, सगळीकडे मृणालताई हव्यात यांना. हे करायचंय मृणालताई, ते करायचंय मृणालताई. बाई नावच सुचत नव्हतं रे महोत्सवाचं. म्हटलं काय ठेवायचं, एक दिवस ठरवूनच झोपले. म्हटलं आलंच पाहिजे. सकाळी उठलं तर हे नाव हे ना सुचलं. आता सुचलं. हा आलंच. तुम्ही महोत्सव. कमाल ना म्हणजे कमाल. म्हणजे प्रेडिक्टच करू शकत नाही की नेमकं काय होणार आहे. हो ना, हो ना. अगदीच म्हणजे. तोच मुद्दा होता. मी काय म्हणलं, तू म्हणजे विद्यार्थी, बरोबर. तुम्ही सगळे विद्यार्थी, तुम्ही चा महोत्सव. वा, वा. विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी केलेला महोत्सव असा तो. काय नाव मस्त आहे? कमाल. काय मॅडम नाव? फक्त आपण पॅम्पलेट वाटूया. अर्थ लोकांना कळून तो लिहून देऊया आपण pamphlet. सगळ्यांना कळेल पण बाकी काय नाही. प्रोत्साहन. अरे वा. तसाच विनोदी. Yes. विनोदीच असतो. मॅडम ती प्रॉपर्टीची लिस्ट सांगितली होती मी. बाई हो, एकटीला सांभाळता येत नाही रे सगळं. म्हणून आता खाली थांब जरा. नीलू, शीलू, येता का? आलो मृणालताई. या. मॅडम हिला कंटाळा आलाय का? नाही नाही. असं चला नमस्कार करा पटापटा. नमस्कार पाहुणे प्रसाद सर खांडेकर. ही नीलू. ही शीलू. नमस्कार पाहुणे रसिका मॅडम वेंगुर्लेकर. ही नीलू. ही शीलू. नमस्कार पाहुणे श्रमेश सर बेटकर. ही नीलू. ही शीलू. मस्त चालेल. अशा काय बोलतायत? शिकतायत मुली, शिकतायत वा. माझ्या हाताखाली. मोठं त्यांना पण आता कामं करायची आहेत. मी एकटीने किती सांभाळायचं, हळूहळू त्यांनी सांभाळायचं सगळं. नाही चांगलं आहे चांगलं आहे. काय एक हाती काम सांभाळायचे की नाही नंतर? हो मृणालताई, आम्ही उद्याच्या मृणालताई. वा वा चांगलं आहे. नाही चांगलं आहे. यांना ते म्हणजे प्रॉपर्टी सांगितली. प्रॉपर्टी आणली की नाही? हो मृणालताई. हा. ते हे काढायला द्या ना. द्या 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 हे प्रॉपर्टी ठेवून द्या. काय म्हणजे हा. विथ प्रॉपर्टी रिहर्सल केली बरोबर आहे. म्हणजे तालीम प्रयोग पाहिजे. छान होतो ना. बरोबर. काय एक दिवसच रिहर्सल करणार, उद्या प्रयोग आहे आणि म्हणून सगळी म्हटलं. प्रॉपर्टी मी लिस्ट करून दिलेली होती, आलेली असेल. तुम्ही काही काळजी करू नका. सगळे प्रॉपर्टी सांगितली होती मी. ही प्रॉपर्टी हा प्रॉपर्टी. बिअरची बॉटल. बिअरची बॉटल प्रॉपर्टी. हा लिस्ट मध्ये टेडी बियर लिहिलं होतं ना. टेडी नावाची बियरच सापडली नाही म्हणून या बियरच्या बाटलीवर टेडी लिहून आणलंय. अरे बापरे, एवढं डोकं लावलं. टेडी ए बाळांनो, मॅडम अहो टेडी बियर म्हणजे काय करायचं? सॉफ्ट टॉय सांगितलं होतं. काय करायचं मग? काय लिहून दिलं होतं लिस्ट मध्ये? काय लिहिलं होतं लिस्ट मध्ये? टेडी हा, बियर. आणि यांनी आणलं काय? बियर. काय करायचं आता त्याचं? याचा उपयोग काय आहे? याचं नाटक पुढे कसं जाणार? आता करायचं काय? मी नाही आणली, माझ्या नको. किती समजवायचं? काय काय करायचं मृणालताईंनी? आता बास झालं. आता तुम्ही आणि ती बिअरची बॉटल काय ते बघून घ्या. मला बोलायचंच नाहीये. काहीतरी रिॲक्ट करा, पुढे जावं लागेल आपल्या इथे. कोणी काहीतरी बोला. हे डायरेक्ट तुम्ही कसं आणलं?
संहिता वाचली नव्हती का तुम्ही? पावणे प्रसाद सर खांडेकर संहितेमध्ये असंच लिहिलं होतं. पहिल्या पानावर असं वाक्य होतं, ही टेडी बिअर घेऊन झोपते. मला वाटलं ही टेडी बिअर घेऊन झोपते. म्हणजे ही टेडी आणि बियर घेऊन झोपते असं कसं? अगं टेडी बियर म्हणजे हिरोईन त्या टेडी बियरला मिठी मारून झोपते असं लिहिलं होतं. ती मिठी मारून झोपते, खिडकीतून हिरो येतो, तो हौस बॅटरी. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.